कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अमोल, मला सांग, मामा सोबत आईस्क्रीम खाल्लंस ना तू? नाही ग मा, मी मामा आणि मोमा तिघांनी पण आईस्क्रीम खाल्लं. बघ, हो 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 हो, थांब की जरा, नंतर खाऊ की सगळं. बाबा, आणि मी आजारी असताना मामाने आणि मी खूप कंट्रोल केलं होतं सगळं, पण आता मी बरा झालोय ना, म्हणून मला हवं ते सगळं करणार आहे आम्ही. याला मामा पण याच्यासारखंच मिळालाय. काय बोलून फायदा आहे दोघांना? बाबा, उद्या न्यू इयर आहे ना. उद्या न्यू इयर आहे आणि आपण एकदम झकास पार्टी करायची अमोल. यस बाबा, मी उद्या मदत केलेल्यांना सगळ्यांना घरी बोलवू का? काय झालं बाबा, नको का बोलवायला? नाही नाही, असं नाही काही. अरे पण सगळे आपापल्या घरी सेलिब्रेट करत असतील ना न्यू इयर. अगं सगळे मला येतो म्हणाले. माझ्या पुढचा निघाला का? आधी सगळं प्लॅनिंग केलंय मग सांगतोय. हो बाबा, अरे ते फक्त मानिक काका मी बरा झाल्यापासून मला भेटलेच नाही. अमोल, अरे बाळा. अमोल, अरे गेला तो. अर्जुन, म्हणजे तो त्याच्या घरी गेलाय. मी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता सकाळी, तर मला सांगितलं त्यांचं काहीतरी घरी काम लागलं त्यांना, म्हणून गेलेत ते. हो का? मला त्यांना बोलवायचं होतं. अमोल, अरे बाळा ठीक आहे, जी लोक येणार आहेत त्यांचा विचार कर ना. जी लोक नाही येणार त्यांचा विचार आता कशाला करतोय? हा, आणि समजा तो जर तुला परत भेटला ना, तर घरी बोलव त्याला, आपण मस्त खायला प्यायला करू. हा ओके बाबा, पण ते जर उद्या आले असते तर मी त्यांना जेवण देऊ शकलो असतो ना. हा बाळा, पण आता त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही ना, त्यामुळे आता इथून पुढे त्यांचा विषय नको. हा ठीक आहे. अमोल, आपण ना न्यू इयर खूप छान सेलिब्रेट करूया. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण आहे. ऐका ना, मला एखादी मोटिवेशनल लाईन सांगा पटकन, कारण उद्या नवीन वर्ष सुरू होतंय ना, तर लोक मोटिवेशनल रील्स खूप पाहतात. अगं मोना, असं कुणी सांगून आत्मविश्वास येण्यापेक्षा ना, स्वतःच्या मनाने उभा केलेला आत्मविश्वास सगळ्यात मोठा असतो. एकदम करेक्ट आहे मोना. सेल्फ मोटिवेशन इज बेस्ट मोटिवेशन. अहो, मला नीट काही कळलं नाही हो. अगं मोना, म्हणजे कसं असतं माहितीये का, जानेवारी मध्ये लोक जिम लावतात, पण त्यातले टिकतात कोण माहितीये का? जे मनापासून ठरवतात की मला ह्या वर्षी फिट व्हायचं तेच. असंच ना स्वतःला समजवता आलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण हे करूच शकत नाही, पण तीच वेळ असते जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. किती भारी बोलतेस तू. अमोल, अरे दीदीनं पहिल्यापासून स्वतःवर विश्वास ठेवलाय बघ, म्हणून तर आज ती कलेक्टर आहे. हा, तर ठरलं तर मग या वर्षी आपण सगळ्यांनी सेल्फ मोटिवेटेड राहायचं, अजिबात हार मानायची नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे ठरवलंय ना ते करूनच दाखवायचं. काय छोटे सरकार? यस मामा. येस. गरमागरम चहा तयार आहे, पटकन चहा पिऊन घ्या. अरे वा रुपाली, आज वेळेआधी. हो, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे मी ठरवलंय सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या आता. चांगलं आहे की. विना काका, म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत मिळणार तर. तर जसं काही आजपर्यंत तुम्हाला मी वेळेत काही दिलंच नाही ना, तुम्ही ना मनाला येईल ते बोलताय. प्या चहा प्या. विना काका, या बायकांचं ना मला काही समजतच नाही. आता स्वतःच म्हणाली ना वेळेत देणार सगळं म्हणून, स्वतःच चिडली. एक मिनिट स्वप्नील सर, हा, आम्ही इथेच होता. हा, प्या चहा प्या सगळे. बरं बरं, मी काय म्हणते, आज आपण सगळेच कामावून जरा लवकर घरी येऊया. दीदी, अगं उद्यापासून नवीन वर्ष चालू होते. मी तर आज वर्क फ्रॉम होम घेतलंय, त्यामुळे उद्यापासून सलग 2 दिवस सुट्ट्या. पण आम्हाला काही शक्य नाही बाबा ते. मला जायचंय बंदोबस्ताला. बंदोबस्त? अरे बाळा, हे 30+ म्हणलं ना की तरुण पोरं गाड्यांवर फिरणार, धिंगाणा घालणार. आम्हाला त्यांना अडवून सांगायला लागतं, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असं नाही, असं करा म्हणून.
बाबा आणि सगळे खूप मजा करतात आणि तुम्ही त्या दिवशी खूप काम करता रे. अरे बाळा, ज्या दिवशी आम्ही ही वर्दी अंगावर चढवतो ना त्याच दिवशी शपथ घेतो ही मौज मजा मस्ती आहे ना आमच्यासाठी नाही, हे सगळं तुम्ही करायचं. आम्ही तुमच्या रक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस. तू नाही तर काय मजाच नाही रे बाबा सेलिब्रेशन. नाहीतर काय राजा, तू नसल्यावर अमोलला डोक्यावर घेऊन नाचणार कोण? बरोबर अमोलला खेळवणार कोण? बरोबर आम्हाला आंबट तिखट खाण्यापासून अडवणार कोण? बरोबर. सेलिब्रेशन मध्ये तुझ्यासोबत तुझा शेंशाच नसेल तर चालेल का तुला? बिलकुल नाही. मोमा दिप्या मामा सेलिब्रेशन कॅन्सल. हा कॅन्सल कॅन्सल. अरे काय लावलंय काय तुम्ही? अहो अर्जुन दादा, मी सकाळपासून तयारीला लागले हो. मी तर घरनं काम करणार होतो, गेलो असतो कामाला बरं झालं असतं राव. आणि मी पण आजची लेक्चर्स कंडक्ट करायला पाहिजे होती. तुम्ही सगळेजण लय हुशार आहे बरं का. करतो अमोलराव, काहीतरी प्रयत्न करतो मी. यस. आणि आरे मावशी चिंचुकी मामा त्यांना पण घेऊन ये बर का. आणतो, त्यांना पण आणतो बाबा. यस. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. इज द बेस्ट. आपली फॅमिली सगळ्यात बेस्ट. मला यावर्षी सगळं हेल्दी खायचं आहे आणि राहिला सगळा अभ्यास पण करायचा आहे. मला यावर्षी बाबाच्या आणि पूर्ण फॅमिलीची काळजी खूप घ्यायची आहे आणि स्पोर्ट मध्ये ट्राय पण करायचं आहे. यस. आता सगळ्यांना त्यांची कामं समजून सांगायची आहेत. हो आओ भाऊ, आपलं जसं ठरलंय ना अगदी सगळं तसंच करायचंय. तुम्ही काय काळजी करू नका. तुमचं काम जर आवडलं ना इथून पुढे सगळं काम तुमच्याकडेच असणार आपलं. बर 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 ठेवा. बापू अमोल बसा. काय म्हणताय? बापू आपण काय ठरवलंय का? अरे अमोल, ठरवायचंय काय त्यात? खुश राहायचं आणि सगळ्यांना खुश ठेवायचं. हा, म्हणजे आजोबा मी काय संकल्प केलाय का दोघांनी? अरे तसं म्हणजे तसं काय नाही रे. आमच्यात आता आम्ही जुनी माणसं आहे ना, त्यामुळे आम्ही असं काही ठरवत नाही. आजोबा पण आता तुम्ही पण बदलायला हवं ना. मा म्हणते की चांगल्या नवीन गोष्टी घ्यायला हव्या. हा, हे खरंय. मग आपली शेती आहे त्याबद्दल काहीच नाही का ठरवलं तुम्ही? असं होय. आता तू आलास का नाही, मग तुझ्या बरोबर ठरवूयात. काय? विनायकराव, आपण करत असलेल्या शेतीच्या तुकड्यात ना छान उत्पन्न काढायचं आणि कष्ट पण करायचे. हा, आणि बापू आपण शेती फक्त सेंद्रिय पद्धतीने करायची काय? हा, वा आजोबा, मला हेच पाहिजे होतं. अमोल तू बघच, आपण करत असलेल्या शेतीत ना छान आपण पालेभाज्या पिकवू, सात्विक अन्न घेऊ घरासाठी तरी. लोकांनी बघितलं आणि म्हणलं पाहिजे, अरे काय भारी काम करतात सगळे. क्या बात आहे बापू, मला तुमचा हा संकल्प खूप आवडला. आलोच मी. हा, उतरा. अहो, शाव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.